कुटुंब प्रबोधन सांगली भारतीय कुटुंब व्यवस्था अधिक सदृढ होण्यासाठी आपण विविध कार्यक्रम आयोजित करीत असतो। त्याचाच भाग म्हणून आषाढी एकादशी निमित्त ऑनलाईन अभंग गीत गायन स्पर्धा आयोजित केली होती हे आपल्याला माहिती आहे। या स्पर्धांचा निकाल आपण जाहीर करत आहोत। सर्वांना नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। कुटुंब प्रबोधन सांगली कैलासवासी श्रीमती कमल व कैलासवासी श्री केशव जगन्नाथ जोशी, सांगली मीडिया कम्युनिकेशन्स आणि स्नेहबंध केअर सेंटर यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त अभंग गायन स्पर्धा आयोजित केलेली होती। त्या स्पर्धेच्या निकालासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। मी या कार्यक्रमासाठी आलेले सर्व मान्यवर त्यांचं या सर्व संस्थाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन आणि भारत माता पूजन या दोन्ही गोष्टींनी करूयात। सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी यावा। अस्तो मा सद्गमयो तमसो मा ज्योतिर्गमयः। आपली भारतीय संस्कृती ही सनातन संस्कृती आहे, पुरातन संस्कृती आहे, नित्य नूतन अशी आपली भारतीय संस्कृती आहे। आणि या भारतीय संस्कृतीमध्ये कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही आपण दीप प्रज्वलनाने करतो। कारण दीप मांगल्याचं प्रतीक आहे, नाविन्याचं प्रतीक आहे, चैतन्याचं प्रतीक आहे। आणि म्हणून आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही दीप प्रज्वलन आणि भारत माता पूजन यांनी करतो। कारण आपली भारत माता ही खरोखरच आपल्यासाठी आदर्श अशी आहे आणि म्हणून आपण भारत माता पूजन आणि दीप प्रज्वलन यांनी कार्यक्रमाची सुरुवात करतो। लागलं सगळं हां, कापूर पटकन हे घेतलं असू दे। आता घातलेलंच एवढं सगळं तेवढं देत नाही। सर्व मान्यवरांचे आभार। कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे। या कार्यक्रमासाठी जे मान्यवर उपस्थित आहेत तर त्या सर्व मान्यवरांचा मी परिचय करून देतो आहे। मी प्राध्यापक महादेव ठोंबरे, विलिंग्डन महाविद्यालय सांगली आणि कुटुंब प्रबोधन शहर संयोजक असं दायित्व आहे। सर्वप्रथम मान्यवर डॉक्टर मोसमी सचिन कुंभोजकर मॅडम, स्नेहबंध केअर सेंटरच्या संचालिका आहेत। या ठिकाणी अतिशय प्रेमानं सेवा दिली जाते, कारण त्यांची त्रिसूत्रीच आहे: सेवा, काळजी, शुश्रूषा आणि त्याचबरोबर गरजूंचं समुपदेशनसुद्धा केलं जातं। आणि एक त्यांचं घोषवाक्य आहे: आम्ही सर्वांचे आजार बरे करू शकणार नाही कदाचित, पण ते आजारी आहेत हे नक्की विसरायला लावू। अशा या ध्येयानं निघालेली ही स्नेहबंध केअर सेंटर संस्था। दुसरे आपले मान्यवर आहेत श्री माधवराव बेटगरी साहेब, सांगली मीडिया कम्युनिकेशनचे ते संचालक आहेत। केबलच्या आणि त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेले आहेत, तर त्यांचा सर्वांना परिचय आहेच।
तिसरे मान्यवर माननीय ऋषिकेशजी बोडस गुरुजी, घरातूनच वारकरी संप्रदायाचे बाळकडू लाभलेले, त्याचबरोबर संत साहित्याचे गाढे अभ्यासक, शास्त्रीय संगीत तज्ज्ञ तसेच संघ कार्यकर्ते आणि या स्पर्धेमध्ये अभंग गायन स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. खरं तर हे खूप मोठं एक आव्हान होतं, कारण एवढ्या स्पर्धकामधून क्रमांक काढणं हे खूपच अवघड काम होतं, तर ते केलेलं आहे त्यांनी. त्यानंतर स्पर्धा प्रमुख वैद्य सो शुभदा भालचंद्र साठे, मिरजेत वास्तव्य आहे आणि सुप्रसिद्ध अशा त्या वैद्य आहेत. या स्पर्धेसाठी किंवा ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. यानंतरचे मान्यवर श्री महादेवराव जोगळेकर, कुटुंब प्रबोधन जिल्हा संयोजक असं त्यांच्याकडं दायित्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनातूनच ही स्पर्धा आपण यशस्वी करू शकतो. त्याचबरोबर आपल्यामध्ये सौ नीता जोशी यासुद्धा आहेत आणि त्यांचंसुद्धा आपल्या या आजच्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत. आजचे जे आपले मान्यवर आहेत तर त्यांचा सत्कार समारंभ. सर्वप्रथम स्पर्धा प्रमुख सो शुभदा साठे यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर मोसमी कुंभोजकर मॅडम यांचा सत्कार करावा. स्पर्धा प्रमुख साठे मॅडम, डॉक्टर मोसमी कुंभोजकर मॅडम, संचालिका स्नेहबंध केअर सेंटर. मी महादेवराव जोगळेकर यांना विनंती करतो की परीक्षक माननीय ऋषिकेशजी बोडस सरांचा सत्कार करावा. जिल्हा संयोजक महादेवराव जोगळेकर यांनी बोडस सरांचा सत्कार. बोडस गुरुजींना मी विनंती करतो की त्यांनी श्री माधव बेडगिरी साहेबांचा सत्कार करावा. शुभदा मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी सौ नीता जोशी यांचा त्यांनी सत्कार करावा. सौ नीता जोशी. सर्वांचे धन्यवाद. मान्यवरांच्या या सत्कारानंतर आपण आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूयात. आपण सर्वजण जाणताच की सध्या कोविडजन्य किंवा कोरोना व्हायरस या पद्धतीनं किंवा या पद्धतीची सध्या परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण या सर्व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा घेतलेल्या आहे. कारण हताश, दुःखी, निराश झालेल्या लोकांना आपण प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या स्पर्धेचा आपण निकाल घोषित करत आहोत. या सत्कारानंतर मान्यवर जे या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांचं आपण मनोगत ऐकणार आहोत. सर्वप्रथम डॉक्टर मोसमी सचिन कुंभोजकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कुंभोजकर मॅडम. तुम्ही करा. मी तुमचं मनोगत बसूनच बोलू का उभं राहून? बसूनच नमस्कार. इथे उपस्थित सर्वांचे मी अगदी मनापासून स्वागत करते. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अभंग, ओवी, भजन, कीर्तन हे शब्द जरी कानावरती आले ना की मनामध्ये एक प्रकारचं चैतन्य निर्माण होतं, आनंदाची निर्मिती होते, मन अगदी शांत होऊन जाते. तितकी ताकदच असते त्यामध्ये. ह्या ज्या ओवी असतात किंवा ही जी प्रवचनं असतात ना ती आपल्या आयुष्यामध्ये जवळपास वाटाड्याचंच काम करत असतात. आणि मला असं वाटतं की शांत मनाने किंवा अगदी प्रेमापासून देवाचं नाम जरी घेतलं ना तरी हे संत आपली अगदी आईप्रमाणे आपली काळजी घेतात. तर हे जे शांत मन, पवित्र मन जे असतं ते चिमुकल्यांपेक्षा जास्त कोणाचं असेल ना. तर या चिमुकल्यांनी ज्या पद्धतीने अभंग गायले,
देवाचं नाव घेतलं, त्याचं नामस्मरण केलं, त्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. मुळात मला ही संकल्पनाच खूप आवडली. तर या संकल्पनेसाठी मी सांगली जे ज्ञानप्रबोधिनी आहे, कुटुंब प्रबोधिनी जिल्हा सांगली यांचे, मीडिया कम्युनिकेशन यांचे मी आभार मानते की या पद्धतीची संकल्पना त्यांनी राबवली. तर अशा पद्धतीनं स्नेहबंध केअर सेंटर यांना जोडून घेतलं त्यांनी या संकल्पनेमध्ये आणि आता या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथे आयोजित केला. खरं तर देवाचं नाम जेव्हा येतं ना आपल्या मुखी, तेच मोठं बक्षीस असतं. त्यामुळे जे काही पार्टिसिपंट्स होते याच्यामध्ये, ज्यांनी भाग घेतला, खरं तर ते सगळेच विजेते आहेत असं मला अगदी मनापासून वाटतं. पण स्पर्धा आली की निकाल आला, तेही तितकंच खरं आहे. त्यामुळे आता त्या चिमुकल्यांचं कौतुक करण्यासाठी आपण सर्व इथे एकत्रित जमलेलो आहोत. तर स्नेहबंध केअर सेंटरतर्फे मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आणि आभार मानते की तुम्ही आम्हाला ही संधी दिलीत आणि या इतक्या पवित्र कार्यामध्ये आमचाही थोडासा हातभार लागला. त्यामुळे पुन्हा एकदा उपस्थितांचे स्वागत करून मी हे माझे मनोगत इथेच संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. जे कधीच भंग होत नाही, जे चिरंतन चिरकाळ टिकते ते अभंग. आणि या सद्य परिस्थितीत तर नामस्मरणासारखं दुसरं कुठलंच औषध नाही. कारण छंद नाही नामाचा, तो देह काय कामाचा, असा एक स्वतंत्र अभंगच आपल्याकडे आहे. सांगली मीडिया कम्युनिकेशनचे संचालक श्री माधवजी बेडगिरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री बेडगिरे साहेब. नमस्कार. ह्या अशा उत्तम कार्यक्रमाला माझ्यासारख्या व्यक्तीला, छोट्या व्यक्तीला बोलवलं, या मोठ्या समाजसेवेत काम करणाऱ्या लोकांच्या सहवासात बसण्याची आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल संस्थेचे, पर्टिक्युलरली कुटुंब प्रबोधन संस्थेचे मी आभारी आहे. व्यासपीठावरील मान्यवर, आपल्यासमोर बसलेले काही प्रेक्षक आणि जे विद्यार्थी हा प्रोग्रॅम किंवा यामध्ये पार्टिसिपेट केलं आहे आणि ज्यांनी अभंग म्हटले, असे जवळजवळ 120 विद्यार्थी म्हणा किंवा बाल. खरोखर अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनी रिस्पॉन्स देऊन अभंगाचं गायन करणं आणि तो सर्व प्रोग्राम यशस्वी करणं, हे सर्व क्रेडिट खरं म्हटलं तर त्या 120 लोकांचं आहे. आणि हे अशा पद्धतीचं संयोजन करण्याच्या करता आपल्याकडची जी संघटना आहे, कुटुंब प्रबोधन संघटना, ही कंटिन्युअसली काम करते. या दोघांचंही यामध्ये खऱ्या अर्थानं कौतुक आहे. अशाच पद्धतीच्या सर्व कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या वतीनं आमचं एक जे नेटवर्क आहे, जे साधारणपणे 8 ते 10 लाख प्रेक्षक वर्ग आहेत या भागामध्ये, सांगली, मिरज किंवा अगदी हा प्रोग्राम माधेराव आपण कोल्हापूरच्याही नेटवर्कवर दाखवू आणि जवळजवळ 20-25 लाख लोकांपर्यंत हा प्रोग्राम आपण पोचवू, जेणेकरून लोकांना ह्या पर्टिक्युलर गोष्टीचं महत्त्व पटावं आणि त्यामधली त्यांची इन्व्हॉल्वमेंट वाढावी, याकरता आम्ही कायम करत आहोत. अशाच पद्धतीच्या कुठल्याही कुटुंब प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये इतर कोणत्याही संस्था जरी काही काम करणार असतील तर आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना लागणारी स्पॉन्सरशिप असेल, त्यांना लागणारी मदत असेल, त्यांना लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते आम्ही कायमस्वरूपी अवेलेबल करून देऊ. खरं म्हणजे ह्या संतांच्या महाराष्ट्रामधल्या भूमीमध्ये बोडस गुरुजी शेजारी बसलेले असताना, महादेवसारखी मुलं बरोबर सगळे लोक असताना मी काही त्यात बोलावं आणि ह्या पर्टिक्युलर प्रोग्रॅमच्या यशाबद्दल किंवा हे का गरजेचं आहे हे सांगावं, एवढा काय मी मोठा नाही. पण तरीसुद्धा एक गोष्ट गुरुजी आपल्याला कल्पना असेल, पण तरीसुद्धा सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो. साधारणपणे ह्युमन सायकॉलॉजी नावाचा पार्ट आपल्या इथं शिकवलाच जात नाही, शाळेमध्ये शिकवला जात नाही आणि त्याच्यावर कामही करत नाही आणि आपण कधी आयुष्यभर त्याचा विचारही करत नाही. आपण स्वतःचं मानसशास्त्र कधी शिकलेलं नाही, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे खऱ्या अर्थात. 1955-60 पासून त्याच्यावर प्रचंड युरोपमध्ये आणि सगळ्या जगभर काम झालं आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सगळ्या लोकांनी माणूस यशस्वी होण्याचं कारण काय, तर त्याचा इंटेलिजंट क्वोशंट जर असेल तर तो माणूस यशस्वी होतो, अशी एक संकल्पना रुजवली या सगळ्या सायकॅट्रिस्ट लोकांनी.
आणि मग त्या इंटेलिजंट क्वेश्चन करता क्वेश्चनरी बनवली. जो क्वेश्चनरी देईल त्यामध्ये सगळ्यात जास्त इंटेलिजंट क्वेश्चन ज्याचा निघेल तो माणूस यशस्वी. अशा पद्धतीची एक वैचारिक मांडणी तयार झाली. सायकॅट्रिस्टनाच म्हणजे ह्याच्यावर जे सायंटिफिकली काम करणारे लोक आहेत त्यांना नंतर असं लक्षात आलं की इंटेलिजंट क्वेश्चन हा सफिशियंट नाही आहे, उपयोगाचा नाही आहे, किंवा रादर तेवढा उपयोगाचा नाही आहे. जर त्या माणसाला जर इमोशनच नसतील, भावनाच जर नसतील, तर भावना नसलेल्या माणसाला इंटेलिजंट क्वेश्चनचा काही उपयोग नाही. उदाहरण घेऊ, एखादी व्यक्ती घरामधली आजारी पडली आहे किंवा त्याला त्याच्या भाऊभांडाबद्दल काही प्रेमच वाटत नाही, आपलेपणाच वाटत नाही, इमोशन्सच नाही आहेत, तर त्या इंटेलिजन्सचा काय उपयोग. म्हणून या सायकॅट्रिस्ट लोकांनी, मोठमोठ्या संशोधकांनी मग इमोशनल क्वेश्चन नावाची एक क्वेश्चनरी बनवली आणि मग लोकांचा इमोशनल क्वेश्चन काढायला चालू केलं. काही वर्षाच्या संशोधनानंतर भरपूर ट्रायल केल्यावर त्या लोकांना हे लक्षात आलं की माणूस इंटेलिजंट आहे, इमोशनल आहे. म्हणजे घरात आजारी पडलेल्या माणसाबद्दल काहीतरी त्याला वाटतं, पण सोशल क्वेश्चन नाही आहे. म्हणजे एखादा रस्त्यावर छोटा मोठा अपघात झाला, एखादा माणूस तिथं आजारी पडला आहे, रक्ताच्या थारोळ्यात आहे आणि त्या माणसाला मदत करायला जावं वाटत नाही, तर त्या माणसाच्या इमोशनचाही काही उपयोग नाही, त्या माणसाच्या इंटेलिजन्सचा काही उपयोग नाही. म्हणून लोकांनी, सायकॅट्रिस्टनी, सायंटिस्ट लोकांनी सोशल क्वेश्चन डिराईव्ह केला. आणि मग सोशल क्वेश्चन ज्याचा चांगला असतो त्याचा नॅचरली इमोशनल क्वेश्चन चांगला असतो, त्याचा नॅचरली इंटेलिजंट क्वेश्चन चांगला असतो आणि म्हणून तो यशस्वी होतो. आणि अखेरीला साधारणपणे 20-25 वर्षापूर्वी संशोधकांनी हे ॲग्री केलं आणि हे प्रूव्ह झालं की ज्या माणसाचा स्पिरिच्युअल क्वेश्चन चांगला आहे, स्पिरिच्युअल याचा अर्थ कायम जपमाळ घेऊन बसणं हा पार्ट नव्हे, पण ज्याला स्वत्व करता किंवा आत्मा करता काम करण्याचं किंवा त्याचा क्वेश्चन चांगला आहे, स्पिरिच्युअल क्वेश्चन चांगला, आणि ह्याची क्वेश्चनरी बनली गुरुजी. आणि ज्या लोकांनी हे डिराईव्ह केली क्वेश्चनरी, त्या लोकांनी सगळ्यांनी मिळून, सायंटिस्ट लोकांनी ॲग्री केलं की ज्या माणसाचा स्पिरिच्युअल क्वेश्चन चांगला आहे तो माणूस नॅचरली इमोशनल असतो, नॅचरली सोशल असतो आणि खरोखर इंटेलिजंट असतो आणि त्याचं यशस्वी होण्याचं आयुष्यामधलं प्रमाण हे नेहमी जास्त असतं. आणि त्याची मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या इथले अब्दुल कलाम साहेब असतील किंवा आपले विजय भटकर साहेब असतील किंवा आपल्या बोडस साहेबांसारखे लोक असतील. ज्या लोकांचा स्पिरिच्युअल क्वेश्चन चांगला आहे ती लोक आयुष्यामध्ये त्यांच्या ते जे काम करत असतील त्यामध्ये यशस्वी होतात. आणि हितली आपली संत परंपरा किंवा हितली खऱ्या अर्थानं अभंग असेल, कीर्तन असतील, प्रवचन असतील किंवा देवाची साधना करण्याची जी मार्ग आहेत ते सगळे या स्पिरिच्युअल क्वोशंटला वाढवणारेच आहेत. आणि ह्याकरता तुम्ही लोक काम करताय बघून मला अतिशय आनंद आहे. अशा पद्धतीच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये आम्हाला सहभागी होण्याकरता संधी द्यावी. आमच्या परीनं आम्ही जे काही शक्य आहे ते करायची ग्वाहीही देतो. आणि ह्या अशा कार्यक्रमाला अशीच उत्तरोत्तर रिस्पॉन्स मिळावा. खऱ्या अर्थानं या डिजिटलच्या जगामध्ये आता असा प्रोग्रॅम नॅशनल लेवलला, स्टेट लेवलला करायचा म्हटला तर ते शक्य आहे. आम्ही असाच एक छोटासा प्रोग्रॅम 2 वर्षाभरापूर्वी म्हणजे मागच्या कोविडच्या पिरियडमध्ये करायचा प्रयत्न केला, तर त्यावेळी आम्हाला आउट ऑफ इंडियाची सुद्धा काही लोकांचे रिस्पॉन्सेस आले. आणि खऱ्या अर्थानं ती लोक जास्त तिथं दूर आपल्यापासून असल्यापासून म्हणा किंवा त्यांना भावना ते जास्त आहेत आपली संस्कृती टिकवण्याच्या, म्हणून त्यांचाही रिस्पॉन्स येतो. अशा टाईपचा कार्यक्रम जर पुढच्या वेळी करायचा ठरला आणि तो मोठ्या प्रमाणात करायचा ठरला तर आमचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर, वी आर इंटेलिजंट इन दॅट, म्हणजे आम्ही इंटेलिजंट म्हटल्यापेक्षा आम्ही त्यातले नॉलेजेबल आहोत हे जगभर कसं करायचं. असाही कार्यक्रमाला आम्हाला सहभागी होण्यास जर संधी मिळाली तर आनंद होईल. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद बेटगिरी साहेब. असं म्हणतात की मोठी माणसं ही मोठ्या जागेवर शोभून दिसतात कारण ते मोठेपणा दुसऱ्याला देत असतात. आत्ताच बेटगिरी साहेबांनी सांगितलं की आपल्याकडं सगळं आहे, आपल्याकडं सोफा सेट आहे, डायमंड सेट आहे, डिनर सेट आहे, तरीसुद्धा आपलं माइंड सेट नाही. आपण अपसेट आहोत. कशामुळं? माइंड सेट नाही. आणि हे माइंड सेट होण्यासाठी आध्यात्मिक शक्तीची गरज आहे. आणि अशा स्पर्धांमधूनच या सर्व जाणीवा निर्माण होतात. भावनिक असेल, आध्यात्मिक कार्यक्रमातूनच जाणीवा या प्रगल्भ होतात. आणि त्यांनी आपल्याला जे सहकार्य देऊ केलं त्याबद्दल खरोखरच सर आपले शतशः आभार. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जे खूप मोठं आव्हानात्मक काम होतं ते ऋषितुल्य अशा माननीय ऋषिकेशजी बोडस सरांनी केलेलं आहे. एवढंच नाही तर त्यांचे जे शिष्य आहेत श्री सुहासजी दिवेकर
आणि सौ रश्मिताई फलटणकर यांचंसुद्धा सहाय्य लाभलेलं आहे, कारण 120 व्हिडिओ त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहेत आणि परीक्षणासाठी मदत केलेली आहे. तर अशा तुल्य ऋषिकेश बोडस सरांना मी विनंती करतो की एक परीक्षक म्हणून त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. आदरणीय बोडस सर. नमस्कार. कुटुंब प्रबोधन सांगली शाखा यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या या अभंग गायन स्पर्धेमध्ये मला परीक्षक म्हणून सहभाग मिळाला याचा मला अतिशय आनंद होतो. परीक्षकाच्या भूमिकेतून छोट्या स्पर्धकांची कला, भक्ती आणि धीटाई मला अनुभवता आली याचा मला विलक्षण आनंद झाला. या स्पर्धेचा उद्देश अतिशय चांगला. त्यानिमित्तानं बालवयामध्ये मुलांच्यावरती अभंगांचे, गाण्याचे सादरीकरण करण्याचे संस्कार व्हावेत, संत चरित्राची निदान तोंड ओळख तरी व्हावी, हा आयोजकांचा त्याच्यातला उद्देश आहे. आणि या स्पर्धेला जो भरभरून प्रतिसाद मिळाला त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की पालकसुद्धा आपल्या मुलांच्यावरती संस्कार करण्याकरता किती उत्सुक आहे हे दिसतं. आणि प्रतिसाद मिळाला की आयोजकांचं आणखीन थोडंसं हे वाढत असतं, पुन्हा आणखीन काहीतरी करावं, आणखीन पुन्हा काहीतरी करावं, लोकांच्यावर संस्कार व्हावेत ही आमची प्रामाणिक इच्छा आहे, ती साध्य होती आहे. मुलांचा स्पर्धेत भाग घेण्याचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. सर्व स्पर्धकांनी अभंग गायन आपापल्या परीनं उत्तम केलं. आणि आत्ता अनेकांनी उल्लेख केला तसा परीक्षण करताना परीक्षकांचीच परीक्षा झाली. संतांचा अभंग नेटपणे नेमस्तपणे त्या संतांच्या वेशात सादर करण्याची अट होती आणि त्यामुळं परीक्षण करताना या गोष्टीकडं लक्ष देणं आवश्यक होतं आणि त्याप्रमाणे केलेलं आहे. परीक्षकांनी पालकांनी हे लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की पालकांनी आता अभंग गायन स्पर्धा आहे तर मुलांना अभंग निवडून देताना तो संतांचा अभंग आहे का कोण्या कवीची भक्तिरचना भक्तिगीत आहे इकडं लक्ष देणं आवश्यक होतं. अभंग गायन अपेक्षित असल्यानं त्या गटांचे मानानं सुरेलपणा, शब्दोच्चारण, हावभाव या गोष्टींची दखल घेतली गेली आणि परीक्षण केलं गेलं. सर्वच स्पर्धक सहभागाबद्दल अभिनंदनास पात्र आहेत. जे यशस्वी झाले तेही पात्र आहेतच आणि जे अयशस्वी झाले तेही पात्र आहेत अभिनंदनाला. कारण चढेल तोच पडेल आणि जो पडेल तो पुन्हा प्रयत्न करून चढेल शिखरापर्यंत, पण प्रयत्न न करणारा मात्र जागेवरतीच बसून राहील. असो, या अभंग गायन स्पर्धेच्या परीक्षक मंडळीत मला आणि माझ्या इतर सहकार्यांना सामील करून घेतलं तेव्हा त्यांच्या वतीनं आम्ही आपले आभार मानतो आहोत. असेच उत्तमोत्तम संस्कार मुलांच्यावर आणि समाजावर व्हावेत ही सदिच्छा. धन्यवाद. आत्ताच बोडस सरांनी सांगितलं की बक्षीस याच्यापेक्षा सहभाग हा महत्त्वाचा आहे. कारण सहभाग घेतला की आपण प्रयत्न करतो आणि प्रयत्नांती परमेश्वर असं ब्रीदच आहे. स्पर्धा म्हटली की वरचढपणा आला, आव्हानं आली आणि तिथं कस लागतो. तर अशा प्रकारचाच कस आमचे जे आयोजक होते त्यांचंसुद्धा कस लागलेला आहे. तर या स्पर्धेच्या निमित्त काय काय आव्हानांना सामोरं जावं लागलं याचं मनोगत स्पर्धा प्रमुख वैद्य शुभदा साठे मॅडम करतील. त्यांना मी विनंती करतो शुभदा साठेंना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सर्व उपस्थितांना सादर नमन. या स्पर्धेचं आयोजन हे मुख्यतः
केलं गेलं हे लहान मुलांसाठी. प्रथमतः ही स्पर्धा 10 जुलै ते 31 जुलै याचा त्याचा कालावधी ठेवला गेला होता. त्या कालावधीमध्ये सगळ्यांनी आपापल्या मुलांचे 3 मिनिटाचे व्हिडिओ या एका व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचे होते. त्याच्यासाठी काही अटी घातल्या गेल्या होत्या. त्याच्यामध्ये अटी म्हणण्यापेक्षा नियम होते काही. त्याच्यामध्ये असा नियम होता की पहिले हा अभंग संतांचा असावा. दुसरा नियम होता की त्यांनी त्या संतांची वेशभूषा करावी. पण ती वेशभूषा करताना कुठलाही बाहेरनं विकत आणून किंवा भाड्याने आणून असं कुठलाही नसावं. ते जे वेशभूषा केली जावी ती घरात उपलब्ध असणाऱ्या ह्याच्यापासून केली जावी किंवा त्याच्या मागे कुठली तरी बॅकग्राऊंड केली जावी असा आपण त्याच्यासाठी नियम ठेवला होता. म्हणजे पालकांनाही कुठल्याही गोष्टीचा त्याच्यासाठी भुर्दंड पडावा ही त्याच्यातली अपेक्षा नव्हती. फक्त याचा उद्देश हा होता त्या वेशभूषेचा की मुलांच्या बरोबरीने पालकांनी पण त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. कारण घरातल्या उपलब्ध साहित्यापासून जर वेशभूषा जर करायची असेल तर त्यासाठी पालकांना स्वतःचा सहभाग द्यावा लागतो. हीच त्यातली मुख्य इच्छा होती की पालकांनी तो वेळ द्यावा. खूप मुलांनी जवळजवळ 120 मुलांनी ह्यासाठी भाग घेतला. त्यांनी त्यांचे अभंग पाठवले. काही जणांनी अभंग पाठवले पण ते संतांचे नव्हते, कवींचे होते. त्यामुळं त्या ह्याच्यामध्ये पण तरी पण त्यांचं गायन किंवा त्यांचं सादरीकरण जे होतं ते खूप उत्तम होतं. त्यामुळं त्याचाही विचार केला गेला. पण त्यांनी याच्यापुढं कुठं जर स्पर्धेत असताना लक्षात घ्यावं की तो कुठल्या संतांचा आहे हे आपण पहिल्यांदा कन्फर्म करून मग तो अभंग पाठवावा. मुलांनी खूप छान सादरीकरण केलं. याच्यामध्ये आणखीन एक मला असं सांगावंसं वाटतं की कुठंही पाठवत असताना आपला व्हिडिओ पाठवताना आपलं नाव जे काय असेल नाव जन्मतारीख जे काय विचारणा झाली असेल ती व्यवस्थितपणे टाईप करून पाठवा. कारण परीक्षण करताना त्याचा खूप मोठा त्रास झाला. कारण नावं कळत नव्हती. मुलं इतकी फास्ट सांगत होती नावं की ते कळून घेणंसुद्धा खूप अवघड गेलं. त्यामुळं शक्यतो याच्यापुढं आपण कुठंही पाठवत असाल तरीसुद्धा याची काळजी आपण नक्की घ्या. खूप सुंदर अभंग होते. मुलांनी खूप छान प्रयत्न केले. पालकांचाही सहभाग तेवढा छान होता. ह्याच्यातला मुख्य कुटुंब बनवण्याचा हाच हे आहे की कोरोना काळ सध्याला चालू आहे. मुलं घरात बसून आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारचं बाहेर जाणं नाही किंवा एंटरटेनमेंट हा प्रकार त्यांना नाही आहे सध्याला. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या एक काहीतरी उपक्रम त्यांना मिळावा हा त्यातला मुख्य उद्देश होता. त्याबरोबर पालकांनाही उपक्रम मिळावा हा त्यातला उद्देश होता. त्याच्यासाठी ह्या सगळ्या मुलांनी खूप छान सहकार्य केलं. त्याबद्दल सगळ्या त्या मुलांचं त्यांच्या पालकांचं आभार मानते मी सगळ्यांचं. त्याबरोबरीने आम्हाला ऋषितुल्य परीक्षक लाभले त्यांचेही आभार. दिवेकर असतील किंवा रश्मीताई असतील त्यांचंही आभार. सगळ्यांचे मी आभार मानते. आणि यासाठी जोगळेकर सर, ठोंबरे सर यांच्या सगळ्यांचंहीच मी आभार मानते. त्यांनीसुद्धा या उपक्रमाची पूर्णत्व आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांचेही मी आभार मानते. या सगळ्या उपक्रमात ज्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य लाभलं त्या सर्वांचे मी आभार मानते. आणि म्हणजे 2 शब्द संपवून सध्या संघशक्ती कलियुगी असं म्हणतो. कारण संघटनेतून किंवा सर्वांच्या समन्वयातूनच फार मोठी कामं होतात हे शुभदाताई यांच्या मनोगतातून आपल्या सर्वांना समजलेलं आहे. यानंतर मी नीनाताई जोशी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावा. नमस्कार. सर्व उपस्थित मान्यवर यांचं मी आभार मानते. कारण आमच्या संस्थेला मान देऊन त्यांनी हा कुटुंब प्रमोदिनी बक्षीस समारंभ इथे आमच्या इथं ठेवला. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. मी फार वेळ घेणार नाही. 4 शब्द आमच्या संस्थेबद्दल सांगते. ही आपली संस्था म्हणजे
जे स्वतःचे स्वतः काही करू शकत नाहीत अशा लोकांना आपण इथं ठेवून घेतो. त्यांची 24 तास सेवा शुश्रूषा, त्यांचं काही असेल ते जेवण खाण, त्यांच्या आवडीनिवडी सगळं अगदी घरच्यासारखं. म्हणजे कसं आहे, हल्लीच्या या धगाधगीच्या जीवनात मुलगा सून असेल किंवा जावई असेल कुणी असेल, आत्ता नोकरीच्या संदर्भात बाहेर पडतात, कारण त्यांना आपणच शिक्षण देऊन त्यांना आपणच मोठं केलेलं असते. मग तुम्ही बाहेरगावी जाऊ नका किंवा परदेशात जाऊ नका असं आपण काही सांगू शकत नाही ना त्यांना. त्यामुळं त्यांचे पंख आपण हे करू शकत नाही, अडवू शकत नाही त्यांना. त्यांची इच्छा असते मुलांची भरपूर की आपल्या आईवडिलांना सांभाळावं. मध्ये कोणाला शुश्रूषेची किंवा ऑब्झर्वेशनची गरज असेल तर त्या व्यक्तींना आपण इथे घेऊन येतो. कसं असतं, काही असतात फ्रॅक्चर झालेला आहे किंवा हात मोडलेला आहे, एक 10-12 दिवसांची गरज आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण इथे आपण त्यांना ॲडमिट करून घेतो. किंवा सून आणि मुलगा नोकरी करतायत, दिवसभरासाठी सुद्धा गरज आहे त्यांचे कोणीतरी सेवा करण्याची, तर ते जाताना इथे सोडून जाऊ शकतात, पुन्हा घरी जाताना घेऊन जाऊ शकतात. 1 दिवस, 1 आठवडा, 1 महिना, 1 वर्ष किंवा आजन्म तुम्ही कोणत्याही कालावधीसाठी तिथे त्यांना इथे ॲडमिट करून घेता. काही जण काय विचारतात, अरे यांची इतकी क्रिटिकल सिच्युएशन आहे, काय माहिती आपल्याला किती दिवस जगणार आहेत. काही प्रश्न येत नाही. जितके त्यांचे शेवटचे क्षण असतील ते आनंदाने सेवेमध्ये इथे व्यतीत होऊ दे, इतकीच त्याच्या मागची आहे. कसं असतं, आपल्या मनात जरी असेल तरी आपण त्या कुटुंबाच्या घरातल्या त्या व्यक्तीची नाही सेवा करू शकत, आणि त्यांनी इतकं केलेलं असतं आपल्यासाठी की त्यांचे हालही आपल्याला पाहवत नाहीत. त्यामुळे ते इथे आल्यानंतर ते घरात असल्यासारखेच असतात. म्हणजे आम्ही त्यांना पेशंट्स म्हणून बोलवणं पण खरं तर चुकीचं आहे. ते आमच्या कुटुंबाचा भागच होऊन जातात. की आज आजीला नाही आवडलं खायला, किंवा हां मग हे नको आहे, मग काय हवं आहे, काय बनवू देत, तर कुळीचं पिठलं हवं आहे का किंवा दुसरं काही हवं आहे का. तर अशा पद्धतीने त्याही गोष्टींचा इथे काय केला जातो, आपण विचार करतो की जर घरातला एखादा उपाशी नाही झोपू देत आपण, तसं इथेही होतं. खरं तर अन्नातूनच आपण म्हणतो की आपल्या फिलिंग्स त्यांच्यापर्यंत पोहोचतात. अन्न खूप महत्त्वाचं असतं, कोणत्या भावनेने बनवतो तेही महत्त्वाचं असतं. तर अशा प्रकारे त्यांची शारीरिक, त्यांची मानसिक ही आत्ता अतिशय गरज आहे. घरात 10 माणसं आहेत पण बोलायला एकही नाही आहे, काय उपयोग त्याचा. मग संध्याकाळी 1 ते 1.5 तास सगळे एकत्र छान बसतात, गाणी म्हणतात, अभंग म्हणतात, कीर्तन होतं, बरेच उपक्रम आपण इथे राबवतो, नामस्मरण होतं, डान्ससुद्धा करतात सगळे, वाढदिवस साजरे केले जातात. अरे माझ्या सुनेपुढे मुलापुढे मी कशी नाचू, अरे नाचा ना, इथे करू आपण सेलिब्रेट. वयाचा काहीच प्रश्न नाही आहे इथे, वयाची अटच नाही आहे. लहान आहेत मोठे आहेत सगळे एकमेकांसोबत छान राहतात. तर अशा पद्धतीने केअर सेंटर म्हणजे त्यांची मानसिक असेल, त्यांची शारीरिक असेल, त्यांची सर्व पद्धतीने आपण इथे काळजी घेतो, सेवा केली जाते ज्याची त्यांना गरज आहे. हे स्नेहबंध केअर सेंटरसाठी थोडंसं हे 4 शब्द. आता मला कालचा एक छोटासा एक्सपिरियन्स जो जोगळेकर सरांसोबत बोलताना मला आला तो मला इथे थोडासा शेअर करायचा आहे. काल मी त्यांना पहिल्यांदाच भेटले, पण त्यांच्या बोलण्यामधून त्यांची ती तळमळ मला इतकी छान दिसत होती. मला 2 गोष्टी अगदी छान समजल्या की एखाद्या घराच्या जडणघडणीसाठी ना संस्कार आणि सुसंवाद या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आजकालच्या काळामध्ये सुसंवाद राहिला, संवादच नाही आहे कुठे. 4 जण असतील तरी 4 जण हातात मोबाईल घेऊन बसतो आपण, आणि आता ऑनलाईनच आहे ना आमचं सगळं, आई वडील असू देत किंवा मुलं असू देत. त्यामुळे ज्या पद्धतीचं ते कार्य करतात एखाद्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी, एखाद्या कुटुंबाची जी काही आहे ते जडणघडण छान पद्धतीने होण्यासाठी, ते काल मला खूप तळमळीने सांगत होते आणि माझ्या मनाला ते खूप भावलं. त्यामुळे मला हे अगदी इथे माझा हा एक्सपिरियन्स त्यांच्यासोबतचा इथे शेअर करायचा होता, आणि स्नेहबंध केअर सेंटरसाठी थोडीशी ती माहिती तुम्हाला द्यायची होती. तर अशा पद्धतीने मी माझे हे 2 शब्द, 2 पेक्षा थोडे जास्तच झाले, ते इथे संपवते. थँक्यू. नीनाताई आणि मोसमीताई यांनी संस्थेविषयी माहिती सांगितली. खरोखरच स्नेहबंध हे नाव सार्थक आहे, कारण माझ्यासमोर जे बसलेले आहेत, काही आजी आहेत, काही आजोबा आहेत, काही ताई आहेत, तर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघितलं की तुम्ही जे सांगितलं ते अगदी यथार्थ आणि सार्थ वाटतं. त्यामुळं आम्हालासुद्धा इथं काही कार्यक्रम घ्यायला किंवा तुमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायला नक्कीच आवडेल. धन्यवाद. कुटुंब प्रबोधनचे जिल्हा संयोजक आणि आमचे मार्गदर्शक श्री महादेवराव जोगळेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या कार्यक्रमात एक विशेष आनंद होतोय, म्हणजे सेवा, साधना
आणि भारतीय संस्कृतीची संत परंपरा ह्या आषाढी एकादशीनिमित्त घेतलेल्या अभंग स्पर्धांच्या निकालाच्या कार्यक्रमात ह्या तिन्ही गोष्टींचा जो संगम झाला आहे, ह्याचबरोबर आपल्यासमोर जे बसलेले सगळे सेवार्थी, आपले आप्त कुटुंबीय, आपले सगळे नातेवाईक हे या कार्यक्रमाला आवर्जून, विशेषतः हा कार्यक्रम या ठिकाणी घेतल्याचा यांच्याकडच्या चेहऱ्यावर, आप्तिष्टांच्या चेहऱ्यावर बघितलेला आनंद बघितल्यावर आपण हा कार्यक्रम इथंच घेतला ह्याच्याबद्दल मला खूप समाधान आहे. कुटुंब प्रबोधन म्हणजे दुसरं तरी काय, आपली जी देशाची कल्पना आहे ही व्यक्तिकेंद्रित नसून आपली कुटुंब केंद्रित आहे. आपण आपल्या संस्कृतीनं दिलेल्या शिकवणीप्रमाणे वसुधैव कुटुंबकम म्हणजे काय ह्याचं चित्र आज आपण इथं पाहतो आहोत. आपल्यामध्ये चराचरामध्ये परमेश्वर पाहण्याची जी शिकवण आपल्याला संतांनी दिलेली आहे आणि आत्ताच मुलांनी सुरेल आवाजात अतिशय सुंदर प्रकटीकरण ज्या अभंगांचं झालं आहे, या सर्व अभंगांच्या रचनेमध्ये आपल्या या परंपरेचं, आपल्या संस्कृतीचं दर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. ह्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष स्नेह जो आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तो स्नेह आणि प्रबोधनासंबंधीचे जे विचार आहेत, सुसंवादासंबंधीची जी जडणघडण आहे, या सर्वांना सर्व दूर पोचायला आपल्याला बेडगिरी साहेबांनी शक्य तितकी त्यांची पूर्ण ताकद लावून आपल्याला जे सहकार्य करण्याचं आव्हान दिलेलं आहे, ह्या सर्व तिन्ही संस्था दृष्टिकोन यांचा संगम जो झालेला आहे, हेच कुटुंब प्रबोधनाचं महत्त्वाचं काम आहे असं मला वाटतं. आपल्या जीवनशैलीमध्ये असेल, आपल्या कोणत्याही मनुष्याच्या वयोगटामध्ये असेल, प्रत्येकाला दुसऱ्या व्यक्तीची जरूरत असते. मनुष्य प्राणी हा सहवासाशिवाय चांगल्या पद्धतीनं जगू शकत नाही. आपण जगण्याकरता चांगले नसून चांगले जगण्याकरता जगत आहोत, हा संदेश आपल्याला कुटुंब प्रबोधनातनं सदैव सगळ्यांच्यापर्यंत नेण्याचा आहे. कुटुंब प्रबोधन मंडळ हे अखिल भारतीय स्तरावर संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी काम करतं. काही ठिकाणी 5 जण असतील तर काही ठिकाणी 50 जणं काम करत असतील, पण संपूर्ण भारतभर चालणारं कुटुंब प्रबोधन मंडळाचं काम सर्व वयोगटात आणि मगाशी जसं बेडगिरी साहेबांनी उल्लेख केला की मानसशास्त्रावर आधारित, विशेषतः मी नुसतं मानसशास्त्रावर म्हणत नाही, भारतीय मानसशास्त्रावर आधारित हे काम विकसित करण्याचे अनेक संस्था, ज्ञानप्रबोधिनी असेल, विद्याभारती संस्था असेल, अशा अनेक संस्था काम करतात. यांचं मार्गदर्शन घेऊन कुटुंब प्रबोधन मंडळ विशेषतः भारतीय मानसशास्त्रावर आधारित पुढं काम करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आपली मार्गदर्शक संत परंपरा किंवा आपली भारतीय संस्कृती जी आहे किंवा आपल्या देशातले जे ऋषी आहेत, हे सर्व ऋषी हे केवळ अध्यात्माशी निगडीत नसून विज्ञान परंपरेशीही निगडीत आहेत. प्रत्येक ऋषी हा वैज्ञानिक आहे. या सगळ्याचं भान ठेवून आपल्या या संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरता आपण कुटुंब प्रबोधन, जसं बेडगिरी साहेबांनी सांगितलं की सामुदायिकरित्या आमचं मन तयार जर झालं तरच व्यक्ती सुखी होती. समाज मन जागृत करणं आणि प्रत्येकाचे सुसंवाद व्यवस्थित निर्माण करणं, ह्यातूनच कुटुंबाच्या दिसणाऱ्या समस्या कमी होणार आहेत आणि संपणार आहेत. अशा समस्या विरहित कुटुंब निर्मिती करणं हे कुटुंब प्रबोधन मंडळाचं थोडक्यात सांगण्याजोगं काम आहे. विविध प्रकारचं काम चालतं. त्यात प्रामुख्यानं लग्न ठरलेल्या दाम्पत्यापासून ते मूल मोठं होईपर्यंत त्यांचं संगोपन असे 2 विषयामध्ये, तसंच शाळेत जाणारी मुलं, कॉलेजला जाणारी वयात आलेली मुलं मुली यांच्याशी आईवडिलांचा संवाद कसा व्हावा, संस्था शाळांमधून संवाद कसा व्हावा, तसेच व्यवसाय आणि ज्या वेळेला परत एकदा आपण स्वतःचं कुटुंब उभारतो आणि आपल्या वार्धक्य जीवनातसुद्धा आपले चांगले आजी आजोबा, कारण का शेवटी त्यांनाही पटकन ग्लासभर पाणी आणून देणारी नातवंड असतात. त्यामुळं आजी आजोबांनासुद्धा बदलत्या काळात अशा प्रकारच्या प्रबोधनाची गरज लक्षात घेऊन सर्व वयोगटात विविध प्रकारे व्यक्तिगत स्तरावर असेल, कुटुंब स्तरावर असेल, प्रबोधन करण्याचं काम कुटुंब प्रबोधन मंडळ भारतभर करतं. आज आपल्या या कार्यक्रमातून मला आणखीन एक सांगायचं आश्चर्य वाटेल. सांगली कुटुंब प्रबोधन मंडळ गेली 3 वर्ष काम करत असताना सर्वसाधारणपणे
25 जणांचं मंडळ आहे आणि सर्वच्या सर्व 25 महिला आणि पुरुष मिळून संपूर्ण वर्षभर कार्यरत असतात. सुमारे 40 एक कार्यक्रम संपूर्ण वर्षभरात होतात. एकाच वेळेला सर्व 25 जणं काम करू शकत नाहीत. ही एक प्रत्यक्ष व्यवस्था म्हणून जरी सोयीची नसली तरी 2-3 जणांचा एक छोटा ग्रुप करून ते एकाच वेळेला 2-3 कार्यक्रमसुद्धा करण्याची पद्धत आहे आणि त्यामुळं या कुटुंब प्रबोधन समाजात रुजवण्याचं काम अधिक वेगानं आम्ही करू शकतो. आणि विशेषतः अगदी कुलगुरू पदापर्यंतचे जे मानसशास्त्रातले अभ्यासक आहेत किंवा भारतीय कोणत्याही संत परंपरेचे अभ्यासक आहेत, अशा सर्व लोकांचं आपण मार्गदर्शन घेऊन हा कुटुंब प्रबोधनाचा मंडळाचा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त विकसित करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि सर्वदूरपणे प्रत्येक व्यक्तीचा ह्या कामासाठी निश्चित उपयोग आहे हे लक्षात घेऊन सर्वांचं सहकार्य घेऊन सगळ्यांच्या बरोबर जाण्याची जी आमचा मानस आहे. आणि आज या कार्यक्रमाला या निमित्तानं अशाच कल्पनेनं सगळ्यांनी जे सहकार्य केलं, ज्यांचा कदाचित नाव घेऊन करण्याचा उल्लेख राहिला असेल, अशा सर्वांचा मी पुन्हा एकदा आभारी आहे. आणि असंच सहकार्य आणि वृद्धिंगत प्रेम वाढो अशी इच्छा करून मी माझं मनोगत व्यक्त करलं. धन्यवाद महादेवराव. कुटुंब ही प्रत्येकाची पहिली शाळा आहे, कारण कुटुंबातून नकळत मुलांवर संस्कार होत असतात. हे महादेवरावांच्या बोलण्यातनं आपल्यासमोर आलं. ज्या क्षणाची आपल्या सर्वांना अतिशय उत्सुकता आहे, तर तो क्षण आता आलेला आहे आणि तो म्हणजे या अभंग गायन स्पर्धांमध्ये ज्यांनी भाग घेतलेला आहे तर त्या सर्व स्पर्धकांच्या निकालाचा. आणि हा निकाल वाचन करण्यासाठी मी बोडस गुरुजी यांना विनंती करतो, कारण त्यांनी परीक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि त्यामुळं बोडस गुरुजींना मी विनंती करतो की त्यांनी अतिशय आनंदाचा आणि ज्यांना उत्सुकता आहे तर तो निकाल वाचन करावा. बोडस गुरुजी. आजच्या या अभंग गायन स्पर्धेचा निकाल लहान गटाचा आधी जाहीर करतो, त्याच्यात उलट क्रमानं जाहीर करतो. आधी उत्तेजनार्थ. सर्वच स्पर्धकांना जी बक्षिसं मिळायची आहेत ती पुस्तक रूपानं मिळायची आहेत. पुस्तक रूपानं मिळण्यामध्ये उद्देश असा आहे की ती पुस्तकं त्यांनी वाचावीत आणि आपलं ज्ञान वृद्धिंगत करावं. उत्तेजनार्थ लहान गट, याच्यामध्ये काही क्रम नाही आहे. म्हणजे त्याच्यात पहिला त्याच्यात दुसरा असं काही नाही आहे. सारंग सोनुले ज्यानं अबीर गुलाल हा अभंग गायलेला होता. त्याच्यानंतर तन्वी कुलकर्णी मनी नाही भाव. तृतीय क्रमांक अर्णव चौधरी या विठूचा गजर हरिनामाचा. द्वितीय क्रमांक मुक्तानंदन पेठे देव वसे चित्ती, देव वसे ज्याचे चित्ती. प्रथम क्रमांक स्वरा सचिन येवले मोगरा फुलला. आता मोठ्या गटाचा निकाल. उत्तेजनार्थ वरद संतोष पाटील माझे माहेर पंढरी. वैष्णवी लोकेश जोशी गायिये गणपती. तृतीय क्रमांक श्रीनिवास हसबनीस ज्ञानी यांचा राजा. द्वितीय क्रमांक हर्षा रवींद्र गिरी गोसावी भाग्यवंता घरी. आणि प्रथम क्रमांक मोठ्या गटातला मानसी रवींद्र गिरी गोसावी वेढा वेढारे. धन्यवाद. दोघं धन्यवाद गुरुजी. निकाल वाचन आता आपण केलेलं आहे, त्यामुळं ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांना मिळालेलं नाही त्यांचंसुद्धा अभिनंदन आणि पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. कारण बक्षिसापेक्षा सहभाग हा महत्त्वाचा असतो. आणि यात अशी योजना केलेली की पुस्तक रूपी भेट, कारण पुस्तक वाचल्याशिवाय मस्तक आकाराला येत नाही आणि म्हणून पुस्तकांची भेट त्यांच्यासाठी खास ठेवलेली आहे की जेणेकरून पुढच्या स्पर्धेमध्ये अधिक
उत्तुंग आणि उज्ज्वल असं यश त्यांना मिळावे. सहभागींना प्रशस्ती. सर्व सहभागींना प्रशस्तीपत्रक लवकरच देण्यात येतील ऑनलाईन पद्धतीनं. तर आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल कुटुंब प्रबोधन, संवेदना ग्रुप, सदन, त्याचबरोबर सांगली मीडिया कम्युनिकेशन्स, स्नेहबंध या सर्वांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण आता वळत आहोत. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यते तोषावे तोषोनिमत द्यावे बसाय लावे जे कांची व्यंकटी सांडो तया सकल वेदती वाढो तुला परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे निमिर जाओ विश्व सर्व सुये पाहो जे वांछील होते लाभो प्राण्याच वर्षत सकळ मंगळी ईश्वर विषांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो चला कल्पतरूंचे आरो चेतना चिंतामणीचे गावो बोले जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मातंडचे तापहीन सर्वाही सदा सज्जन सोयरे किंबहुना पूर्ण होती लोकी भजितो आदि तुझी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी दृढता दृष्ट विजय हो आहे येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान बसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो